उपस्थित असलेले आदरणीय कदम सर, मंचावरील सर्वच मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू भगिनींना, आता हे मी प्रत्येक ठिकाणी असंच बोलतो, कारण बायोलॉजिकल लोकांना दुःख असतं, आनंद असतो, त्रास असतो, संघर्ष असतो. आपल्याला काय फक्त छाती आहे हृदय नाही असं नाहीये. त्याच्यामुळे मी आवर्जून जाणीवपूर्वक असाच उल्लेख करतो. In the beginning, I would like to apologize to the foreign students who are studying here, because majority of the audience is Marathi speaking. That's the reason why I'll address most of the lecture in Marathi. But if you are interested, then we can have personal interaction later on. सुरुवातीला म्हणजे हा जो विषय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर माझा एक अनुभव मी आधी सांगतो की जानेवारी महिन्यामध्ये माझा कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटीला कार्यक्रम होता. तिथल्या लोकांनी मला बोलावलेलं होतं लोकशाही आणि सद्यस्थिती या विषयावर बोलण्यासाठी. आणि तिथं मी गेलो. संध्याकाळचा कार्यक्रम होता 6 वाजता. तर मी गाडीतून उतरल्याबरोबर तिथले 25 पोलीस अधिकारी, म्हणजे पोलीस कर्मचारी आणि काही अधिकारी असे तिथं बाहेरच उभे होते. मी उतरल्याबरोबर माझ्या हातात त्यांनी नोटीस दिली की कुठल्याही राजकीय पक्षावर टीका करायची नाही, कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करायची नाही, कोणाच्याही भावना दुखावल्या तर आम्ही तुम्हाला अटक करू. तर मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही आलात एवढे सगळेजण तर आत बसा सभागृहात, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा मी काय बोलतो ते. आणि मग आत गेल्यानंतर मी म्हटलं की बघ गारगोटीच्या त्या सगळ्यांना की तुम्ही मला इथं बोलायला कालपर्यंत तुम्ही मला ओळखतही नव्हता, मीही तुम्हाला ओळखत नव्हतो, तरीही तुम्ही भारतीय लोकशाहीवर बोलण्यासाठी मला बोलावलं आणि मी जे काही बोलेन ते तुम्ही ऐकायला तयार आहात. ते नसेल पटत तर तुमचं मत काय आहे ते ऐकायला मीही तयार आहे. ही झाली भारतीय लोकशाही. आणि सद्यस्थिती म्हटली ही नोटीस की तुम्ही काय बोलायचं नाही हे मला पोलीस लेखी नोटीस देऊन सांगतायत. आणि ते सगळे म्हटले, मीच त्यांना सांगितलं आत येऊन बसा. तर म्हटलं त्यांचा भ्रम असा आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला, म्हणजे त्यांना हे पटतच नाही की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये दिलेलं आहे. त्यांना असं वाटतंय कोल्हापूरच्या घाटावर बसलेल्या पंडितांनीच मला ते दिलेलं आहे. तिथल्या एसपीचं नाव पंडित आहे. तर त्यांचा असा भ्रम आहे. आणि म्हणून म्हटलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही आत या आणि राजकीय पक्षांवर का नाही टीका करायची. म्हटलं फडणवीस जे मुख्यमंत्री झाले ते तुकाराम महाराजांची भजनं म्हणून झाले का? ते राजकीय पक्षावर टीका करूनच मुख्यमंत्री झाले. आणि राजकीय नेता म्हणजे व्यक्तिगत राजकीय नेता म्हणून जर टीका करायची नसेल तर त्यांच्या बायकोच्या ऑर्केस्ट्राची तिकीट पोलिसांना विकायला लावतात. हे तुम्हाला नाही बोलता येत पण मला तर बोलू द्या, तुम्ही हे मला तर बोलू द्या म्हटलं. आणि तुम्ही इथं बसून अशा भ्रमात राहू नका म्हटलं, अशा धमक्या देऊ नका की अटक करू. हा देश तुरुंगात जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय, त्यामुळे तुरुंगात जायची भीती मला नाही. मी 1000 वेळा तुरुंगात जे तुरुंगात गेलेच नाहीत ना स्वातंत्र्यासाठी, त्यांना ही भीती दाखवायची की असं असं बोललात तर आम्ही तुरुंगात जा, हे करू ते करू. आणि एवढी तुमची धमक तुम्ही मला दाखवताय तर म्हटलं चला मी तुम्हाला एक FIR नोंदवतो, घेता का नोंदवून. तो म्हटलं नागपूरचा एक गुरांचा डॉक्टर आहे, तो असं बोलला की ते राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली तो स्वातंत्र्य दिन. तर म्हटलं मला देशद्रोहाचा गुन्हा नोंदवायचा आहे, घेता का नोंदवून. म्हटलं ती धमक तिथं दाखवा ना, आता इथं दाखवता का म्हटलं. आम्ही असं करून तो कागदाचा गोळा केला आणि फेकला. म्हटलं काय करायचं ते करा तुम्ही, मला जे बोलायचं मी बोलणार. आणि मग ते झालं सगळं. ते उठून निघून गेले. त्याचा दुसरा भाग असा की ते तर निघून गेले स्वतः. कार्यक्रम झाल्यानंतर ते सगळे 20-22 पोलीस बाहेर उभे होते आणि बाहेर आल्यानंतर सगळे माझ्याशी शेकहँड करत होते, साहेब मस्त धुतलं. ही अवस्था आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये इथं विद्रोही साहित्य संमेलन होतं आणि त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये मी भाषण केलं 23 फेब्रुवारीला. त्याच्यावरती 25 मार्चला इथं माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला औरंगाबादमध्ये. आणि पुन्हा असंच आता ते काय BNS केले, भारतीय न्याय संहिता. आणि भारतीय न्याय संहितेचं काय 353(2), 356(2) याच्याप्रमाणे तो गुन्हा त्याच्यावरती नोंदवला, माझ्यावरती नोंदवला. आणि हाच सगळा प्रकार पुन्हा. तर मला ते तिकडूनच फोन आला की तुमचा जबाब पाहिजे आहे तर या. म्हटलं मान्य द्यायचा जबाब. तर म्हणे मग
तर म्हटलं तुम्ही चार्जशीट फाईल करा, मी कोर्टात जबाब देईन मला जो द्यायचा तो. अहो अटक करायला लागेल म्हणे. म्हटलं मग करा. नाही तुम्हाला अँटीसिपेटरी वगैरे काही घ्यायचं असेल, मला नाही घ्यायचं म्हटलं. कळू द्या ना म्हटली, या गोष्टीसाठी इथं अटक केली जाते हे कळू तर द्या लोकांना कमीत कमी. आणि मी माझं स्टेटमेंट मी पाठवलं कोर्टामध्ये कालच्याच दिवशी. आणि मी म्हटलं मी जे बोललो ते मी बोललो, त्यातला एकही शब्द मी चुकून बोललो नाही, मी ठरवून बोललो आणि हे मी बोलेन नंतर सुद्धा. हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाचंही मोहताज नाही की अमुक नेत्यांनी मला दिलं तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तमुक नेत्यांनी मला दिलं तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. ते मला ऑलरेडी मिळालंय, ते मी वापरायचं की नाही एवढाच भाग आहे. तर तो मी वापरायचा आहे आणि तो मी वापरणार आहे. आणि याच्यावरती मी आता तुम्ही टप्प्याटप्प्याने बघत जाल एक एक गोष्टी कशा घडल्या आहेत की आता 2-4 दिवसापूर्वी तो सगळा वाद सुरू झाला. महात्मा फुलेंवरती जो फुले चित्रपट निघतोय त्या फुले चित्रपटाचा टीझर आला आणि त्या टीझर मधला 1, 2 किंवा 3 सेकंदाचं दृश्य की तो एक जानवं घातलेला मुलगा, शेंडी असलेला सावित्रीबाई फुलेंवरती शेणाचा गोळा फेकतो. त्याच्यावरून लगेच म्हणजे आंदोलनं वगैरे सुरू झाली. त्या भोसेकर म्हणून कोण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या उपाध्यक्षा त्या गेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन द्यायला आणि आमच्या भयंकर भावना दुखावल्या आणि असं दृश्य दाखवणं हे घृणास्पद आहे. आणि हा संपूर्ण चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवावा, त्यात आणखीन काही आक्षेपार्ह असेल तर ते आम्ही सांगून ते काढा चित्रपटातून. म्हणजे सेन्सॉर बोर्ड एक झालं, हे सेन्सॉर बोर्डच्या बाहेर यांना एक वेगळं सेन्सॉर बोर्ड बनवायचंय, स्वतःला बनायचंय आणि ते ठरवणार काय दाखवायचं नाही दाखवायचं. बरं जे खरं आहे ते दाखवलंय ना, ते जे दृश्य आहे तो म्हणजे वास्तववादी इतिहासाचा भाग आहे. आता ते दृश्य दाखवलं तर इतकं त्रास व्हायचं काय कारण आहे. आणि मग यांच्या बाजूनी ज्या गोष्टी बोलल्या जातात, मग ते नितेश राणे बोलत असतील, ते तो मनोहर कुलकर्णी सांगलीचा तो बोलत असेल, त्यांनी काही बोलावं, त्यांनी महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणावं, त्याच्याबद्दल कोणी काही बोलणार नाही. त्यावेळेला आपल्याला म्हणणार की त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का. आणि आपण काही बोलायला लागलो की तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र आम्हाला मान्य नाही. आणि तो नितेश राणे काय वाटेल ते बडबड करत होता आतापर्यंत. मला 2-4 गोष्टी अशा होतात की त्या सुनीता विल्यम्स ज्या दिवशी पृथ्वीवरती तिला परत आणलं, मला माझ्या 10वी-11वीतला तो दिवस आठवला ज्या दिवशी राकेश शर्मा अंतराळामध्ये गेले होते. आणि राकेश शर्मा अंतराळात गेल्याचं ते लाईव्ह टेलिकास्ट झालं. ते इंदिरा गांधींबरोबर बोलत होते, भारताचा पहिला अंतराळवीर. आणि इंदिरा गांधींनी त्याला विचारलं की भारत कसा दिसतो अंतराळातून, तर त्यांनी सांगितलं सारे जहां से अच्छा. आम्ही लहान मुलं होतो, डोळ्यात पाणी आलं होतं ते ऐकून. आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर शाळेमध्ये हे तंत्रज्ञान काय आहे, स्पेस शटल कशाला म्हणतात, झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे काय असते, हे संपूर्ण दिवसभरातली शाळेमधली चर्चा, एकही तास शाळेमध्ये झाला नाही, दिवसभरातली ही चर्चा होती. सुनीता विल्यम्स आली त्या दिवशी 1001% अमेरिकेमधल्या कॉलेजेसमध्ये आणि शाळांमध्ये हीच चर्चा असणार की नासाचं यान काम नाही करू शकलं. तिथं एक एलन मस्कनी पाठवलेल्या यानातून हे यान सगळ्यांना सुखरूप आणलं गेलं. मग ते सी वरती त्यांचं ड्रॉप झाला आणि कसं सुखरूप यांना परत आणलं आणि इतके महिने कशी विल पॉवर असेल की तिने सर्व्हाइव्ह केलं सुनीता विल्यम्सनी. त्या दिवशी महाराष्ट्रातली मुलं काय बोलत होती, इथं औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं. म्हणजे मी 10वी-11वीत असताना आम्ही बोलत होतो स्पेस टेक्नॉलॉजी काय आहे. आणि इथं आणि याच्याबद्दल मी जर कोणाला बाहेर जाहीररित्या बोलायला गेलो तर मला म्हणणार तू हे बोलायचं नाही, तुला हे स्वातंत्र्य नाही असं काही बोलण्याची. म्हणजे मनुवादाचं आक्रमण होत आहे हे समजू नये म्हणून तो एक मुस्लिम हा काल्पनिक शत्रू दाखवायचा आणि सातत्याने या गोष्टी करत राहायच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर. परवाच्या दिवशी मुंबईमध्ये एक सेन्सॉरच्या विरोधामध्ये परिषद झाली, त्याला मला बोलवलं होतं. चल हल्ला बोल हा जो चित्रपट बनवला गेला आणि त्याच्यामध्ये त्याला परवानगी दिली नाही सेन्सॉर बोर्डनी. आणि त्या सेन्सॉर बोर्डच्या मेंबर्सनी विचारलं की नामदेव ढसाळांच्या 2 कविता आहेत त्याच्यात, कोण नामदेव ढसाळ. आता या सेन्सॉर बोर्ड मध्ये कोण कोण आहेत आपल्याला कळलं ना फुलेंमुळे. रमेश पतंगे आहेत, ज्या रमेश पतंगेंनी संघात आम्ही का आहोत नावाचं पुस्तक लिहिलं, किंवा याच रमेश पतंगेंनी RSS मनू आणि मी
असं पुस्तक लिहिलं. त्या रमेश पतंगेंना नामदेव ढसाळ माहित नाही. त्याच्यामध्ये इतर विवेक अग्निहोत्री सारखी लोक आहेत ज्यांनी काश्मीर फाईल बनवली. आणि विवेक अग्निहोत्री हा बुद्धांच्या नावाने एक वेबसाईट चालवतो आणि जगभरामधून देणग्या मिळवतो त्याचा. कारण मनूच्या नावाने देणग्या मिळणार नाहीत जगातून. त्याच्यासाठी पैसे मिळवण्यासाठी बुद्ध हवा वेबसाईटला. पण हे जाहीररित्या नाही बोलायचं, कारण मग त्यांच्या भावना दुखावणार. तर आपल्या प्रत्येक अभिव्यक्तीवरती त्यांचं बंधन असणार. त्याच्यामध्ये म्हणजे तिथं असलेल्या लोकांना, त्या सगळ्यांची नावं नाही लक्षात, पण विद्या बालन आहे. विद्या बालन CBSE मध्ये शिकलेली आहे, सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकलेली आहे मुंबईमध्ये. NCERTच्या सिलेबसमध्ये नामदेव ढसाळांच्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेल्या कविता आहेत अभ्यासक्रमात. UPSCच्या एक्झामला मराठी लिटरेचरचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती असेल, UPSCच्या एक्झाम मध्ये नामदेव ढसाळांच्या कविता आहेत. आणि हे विचारणार नामदेव ढसाळ कोण? ज्याच्या कविता जगातल्या 84 भाषात ट्रान्सलेट झाल्या. तो कोण असं म्हणणार? आणि तो किती अश्लील लिहितो, आणि अश्लील कविता आहे असं म्हणून त्या सेन्सॉर बोर्ड त्या चित्रपटाला परवानगी द्यायला तयार नाही, म्हणजे त्या अभिव्यक्तीला तयार नाही. कारण तो बहुजनांची बाजू मांडणारा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्या अभिव्यक्तीवरती सर्व प्रकारची बंधनं ते आणणार याच्यामध्ये. आणि मग अश्लीलता हा विषय असेल तर मग ते मी तेच म्हणून विका राजवाडेंचं भारतीय विवाह संस्थांचा इतिहास पुस्तक वाचावं, मग कळेल अश्लीलता कशाला म्हणायचं ते. पण या गोष्टी तुम्ही बोलायच्या नाहीत, कारण याच्यावरून मग सगळ्या प्रकारची बंधनं येणार. आणि म्हणून मी वारंवार हे जाणीवपूर्वक सांगतो, हे मनुवादाचं सांस्कृतिक आक्रमण आहे. हे आता महात्मा फुलेंच्या नावाने तो मराठी चित्रपट पण येऊन गेला, सत्यशोधक. आता सत्यशोधकच्या वेळेला हे सगळे दृश्य आहेत ना, का बरं ऑब्जेक्शन नाही घेतलं? कारण मराठी चित्रपट आहे, फारसं बजेट नाहीये, फारशी पब्लिसिटी होणार नाही. आता हिंदी चित्रपट आहे, झी प्रदर्शित करणार आहे, म्हणजे ते एक आश्चर्यच आहे, झी कसं करणार आहे, पण झी प्रदर्शित करणार आहे. आणि हिंदीमध्ये असल्यामुळे 15-16 भाषांमध्ये, 15-16 राज्यांमध्ये जाईल, कदाचित जगामध्ये सुद्धा हे जाईल. आणि मग जगामध्ये जर गेलं तर या गोष्टी येतील सगळ्या जगासमोर. मग त्यातली जी वाक्य कापाला सांगितली की महात्मा फुले जे म्हणतात की 3000 साल की गुलामी के खिलाफ मैं लढ रहा हूं, त्याच्याऐवजी त्यांनी वाक्य बदलायला सांगितलं की कई सालों की गुलामी के खिलाफ मैं लढ रहा हूं. कारण 3000 म्हटल्यानंतर मनूपर्यंत जातं ना, म्हणून नुसतं कई सालों की गुलामी से लढ रहा हूं. म्हणजे कमरेला झाडू बांधून फिरावं लागतं शूद्र, तर याच्याऐवजी शूद्र नाही शब्द नाही वापरायचा. आणि क्या हमारे नसीब में दूरी बनाकर रखना ही है, म्हणजे झाडू हातात घेऊन फिरायचं किंवा कमरेला लावून फिरायचं हे वाक्य नाही येऊ द्यायचं. आणि पेशवाई, त्याच्यातलं वाक्य असं होतं की पेशवाई होती तो हात पैर कलम कर दिए जाते, ते बदलायला लावलं. आणि राजेशाही होती तो हात पैर कलम करवा दी. म्हणजे काय सुचवायचं राजेशाही? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गोष्टी होत्या, ज्यांनी 18 पगड जाती एकत्र केल्या महाराष्ट्रातल्या, हा महाराष्ट्र एकजीव केला, हे नंतर सुरू झालं ना. पण या कट्स मधून आणि दिलेल्या सूचनांमधून सुचवायचं काय आहे? जात हा शब्द नाही वापरायचा, वर्ण वापरा, कास्ट नका वापरू, वर्ण वापरा, असं त्या सेन्सॉर बोर्डने सांगितलं. हे काम आहे का? मग अशा प्रकारचा चित्रपट ही सुद्धा एक अभिव्यक्ती आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला बंधनं आणायची आहेत. माध्यमांना आज काय करून ठेवलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. प्रसन्न जोशी त्याच्यावरती सविस्तर बोलतीलच, कारण मी आता 2017 पासून नाहीये ऍक्टिव्ह जर्नलिझम मध्ये, याला म्हणतात ते जज लोयांची खुनाची बातमी केल्यापासून. त्याच्या म्हणजे मगाशी ओळख करून देताना सांगितलं, मी गुजरातमध्ये 6 महिने रफिक कुरेशी नावाने राहिलो. मी ते सगळं आधी ट्रेनिंग घेतलेलं होतं. मी राजस्थान मधून गाई म्हशी विकत घ्यायचो, गुजरातमध्ये आणून विकायचो, वाटेमध्ये कशी खंडणी गोळा केली जाते. मला 8-9 वेळेला खूप मारलं, मी पैसे दिले, आणि हे 6 महिने चालले. याचं कारणच एवढं होतं की मारलं जायचं, मग जखमी व्हायचो, मग ट्रीटमेंट घ्यायची, मग बरं झालं की परत पुढचा ट्रक आणायला जायचं. असे 32 ट्रक आणलेले होते. आणि तो ज्या वेळेला त्या माणसासमोर गेलो तेव्हा तो मला सांगतो की डर हमारी इन्वेस्टमेंट है, और एक आदमी को मारते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं, आणि अभी तो पैसा कमाने का टाइम है. तर 1.5 कोटी रुपये रोज गोळा करतो असं तो मला सांगतो. म्हणजे हे आपल्याला सांगणार की गाय आपली आई आहे, आणि त्यांच्यासाठी ते बिझनेस मॉडेल, आणि त्या बिझनेस मॉडेल मधली त्यांची इन्व्हेस्टमेंट काय? तर डर. कोणाचा डर? तुमचा डर.
मग तुझा बिझनेस जर आहे तर तू इन्व्हेस्टमेंट कर ना, माझ्या इन्व्हेस्टमेंटवर तुझा धंदा का करायचा आहे? पण हे ती स्टोरी मी त्याचे 52 व्हिडिओ मी दिल्लीला कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया मध्ये रिलीज केले, कारण माझ्या मॅगझिननी ते छापाला नकार दिला. तो दरम्यान लोयांची स्टोरी आली होती, त्यामुळे माझी ती नोकरी पण गेली. शेवटी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये ते 52 व्हिडिओ रिलीज केले. दिल्लीतला संपूर्ण मीडिया तिथे हजर होता, एकानीही ती बातमी केली नाही. या गोरक्षेच्या नावाखाली चालणारा जी सगळी माफियागिरी खंडणीखोरपणा आहे, एकानेही त्याची बातमी केली नाही. माणसं जीवानिशी मारून टाकताय तुम्ही, आणि ती बातमी ती व्हायला नको का? म्हणजे मला हे सातत्याने का वाटतं की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मला कायम वाटायचं की हेच केलं पाहिजे. जी बातमी लपवावी, जी बातमी लोकांसमोर येऊ नये असं अनेकांना वाटतं, तीच खरी बातमी असते आणि ती शोधायची. तर मग इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं. पण मग ते केल्यानंतर ते जर मांडूच शकत नसाल तुम्ही, हे अशा वेगवेगळ्या प्रकारची जर का अभिव्यक्तीवरती बंधनं येणार असतील, तर मग त्याला काय राहणार आहे? आता तुम्ही बघितलं रामनवमीच्या वेळेला, त्या म्हणजे रामनवमीची तुमची मिरवणूक चाललेली आहे, तुम्ही मशिदींसमोर जाऊन धिंगाणा करताय, घाणेरड्या घोषणा देताय, घाणेरड्या गाण्यांवरती नाचताय, तिथं त्या मशिदींवरती झेंडे लावता, तो रागावलेला हनुमान त्याच्यावरती. माझ्या डोक्यात असं आलं की ते मिरवणुकीतला राम त्या हनुमानाकडे पाहून म्हणत असेल, ए तू इकडे काय करतोय मशिदीवर? तर हनुमान म्हणाल, तुमच्याच भक्तांनी मला आणून इथं लावलाय. या स्थितीपर्यंत आलोय आपण, आणि हे बाहेर बोलायचं नाही. आता तो नवीन कायदा आणू पाहतात, जनसुरक्षा कायदा. ज्या जनसुरक्षा कायद्यामध्ये सरकार, त्याच्यामध्ये जनसुरक्षा नावाचा भागच नाही अख्ख्या कायद्यात. त्या सगळ्या कायद्यामध्ये सरकारची सुरक्षा एवढाच विषय आहे. सरकारच्या विरोधात काही बोलायचं नाही, सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलायचं नाही, सरकारच्या कार्यक्रमांच्या विरोधामध्ये काही बोलायचं नाही. कोणीलाही संघटना म्हटलं जाईल, मग ती अधिकृत असो, अनधिकृत असो, नोंदणीकृत असो, नोंदणीकृत नसो, सरकार म्हणेल ती संघटना आहे. आणि कृत्य, कुठलं सरकार विरोधी कृत्य याची पण डेफिनेशन नाही. त्याच्यात तर गंमत अशी, त्यांनी असंही म्हटले की ज्यामुळे डोकेदुखी होईल सरकारला. आता डोकेदुखी होईल हे सरकारच्या विरोधातलं कृत्य. म्हणजे उद्या एखादा हास्य क्लब असेल तर ते म्हणतील तुम्ही सरकारवरच हसताय, आणि हास्य क्लब ही एक संघटना आहे. आणि मग त्या हास्य क्लबला फॅसिलिटेट करून देणारा जॉगिंग ट्रॅक, मग तो पण याच्यातला गुन्हेगार. त्या लोकांना तिथं आणून सोडणारा रिक्षावाला, तोही फॅसिलिटेटर, मग तोही गुन्हेगार. मग त्याला 3 वर्ष शिक्षा, 3 लाख रुपये दंड. एखादं बुक क्लब असेल, त्या बुक क्लब मध्ये तुम्ही वाचत असाल आणि त्याच्यामध्ये कदाचित संविधानाचं सगळं लिहिलेलं असेल, भारतीय लोकशाहीबद्दल लिहिलं असेल, स्वातंत्र्य संग्रामाबद्दल लिहिलं असेल, तर सरकार असं म्हणेल की तुम्ही सरकारच्या विरोधात उठाव करू इच्छिता, तुम्ही गुन्हेगार. कारण याला काही डिफाईनच केलेलं नाहीये. कुठलं कृत्य सरकार विरोधी याची काही डेफिनेशनच नाहीये. आणि सरकार विरोधी असणं याचा अर्थ देशाविरोधी नाही. पण तसं त्याला दाखवलं जाणार की तुम्ही सरकार विरोधी बोलताय, म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधात बोलताय. हे भयंकर आहे. जनसुरक्षा कायदा येणं किंवा तो डेटा प्रोटेक्शन ऍक्ट केंद्र सरकार जे आणू पाहत आहे, की तुम्हाला नाव छापण्याआधी संबंधित विभाग, संबंधित मंत्रालय किंवा संबंधित अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. ते जर मिळाली तरच तुम्ही ते छापू शकाल. म्हणजे उद्या मला एखादं स्कॅम जर सापडलं, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि त्याची काही 4 कारणं आहेत, त्या 4 कारणामध्ये कुठल्या तरी खात्याचा संबंध आहे, त्यांची जर मला लेखी परवानगी दिली तरच मी त्याबद्दल लिहू शकतो. नाही दिली तर मला 250 कोटी रुपये दंड. 250 कोटी रुपये दंड. 2.5 लाख रुपये कधी एका वेळी पाहिले नाहीत आयुष्यात. 250 कोटी रुपये दंडाची जर तुम्ही धमकी दिली तर कोण बातमी करेल? कुठली वृत्तसंस्था बातमी करेल सरकारच्या विरोधात? किंवा सरकारच्या विरोधात म्हणण्यापेक्षा त्या म्हणजे व्हिक्टिमच्या बाजूने केलेली बातमी ही सरकारच्या विरोधात समजली जाणार. मला ज्या गोष्टी आपल्याला उघड दिसतात त्या तुम्ही मांडायच्या नाहीत. किती मला सांग, आता लोकसभा निवडणुकांच्या 8 दिवस आधी सरकारने महाराष्ट्रात 90,000 किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर केले. आणि त्यातला एक रस्ता, समजा उदाहरणार्थ मी सांगतो, वसई पासून अलिबाग पर्यंतचा 96 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. तो काय भावानी सरकारने टेंडर दिलं? 273 कोटी रुपये 1 किलोमीटरला.
1 किलोमीटर रस्ता बांधायला 273 कोटी रुपये. आता सांगा किती मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये ही बातमी पाहिली, आणि हे 273 कोटी तुमच्या माझ्याच खिशातून काढणार आहेत ना. पण ही बातमी समजा जनसुरक्षा कायदा आल्यानंतर समजली तर छापूच शकत नाही, कारण त्यातल्या 1 किलोमीटरचा जो खर्च पकडलाय तेवढा तो दंड लावला जाईल त्या पत्रकाराला. एका फुटाची काढून बघा तुम्ही किंमत किती होते. एका फुटाला तुम्ही एवढे पैसे देणार बांधायला. चांद्रयान भारताचं चंद्रावरती गेलं, 615 कोटी रुपये खर्च आला चंद्रावर जायला त्या यानाला, आणि आपल्याला 1 किलोमीटर जायचं असेल तर 273 कोटी रुपयाप्रमाणे टोल द्यायचा, आणि याची बातमी नाही करायची. हे जे काही चाललं कुणाल कामरानी ते जे काही गाणं विडंबन केलेलं म्हटलं, त्यात कुणाल कामराला तो गद्दार शब्द वापरला. त्यांनी काही नाव घेतलं होतं का कोणाचं? एकनाथ शिंदेचं. त्यांनी अजिबात असं म्हटलेलं नव्हतं. त्यांनी गद्दार, रिक्षावाला, दाढीवाला वगैरे असं म्हटलं होतं. असे अनेक रिक्षावाले आहेत ज्यांना दाढी आहे, ज्यांना चष्मा आहे, त्या सगळ्यांनी खरं यायला पाहिजे होतं. पण यांनी गद्दार म्हटल्यानंतर या शब्दावरती आमचाच हक्क आहे असं सांगायला ते आले. हे आमचाच हक्क आहे या शब्दावरती, तू कसं काय बोलतो? आणि ती कुणाल कामराची कॉमेडी राहिली बाजूला, सरकारच एवढी कॉमेडी करायला लागलं. त्याच्यानंतर आलेल्या प्रेक्षकांना काय नोटीस, म्हणजे ही जी 10 स्टेप्स टू जेनोसाइड, मी त्या ग्रेगरी स्टँटन बरोबर काम केलं अमेरिकेत 1 वर्ष, ज्यांनी ते जेनोसाइड वॉच नावाचं चालवतो, आणि आम्ही त्या 10 स्टेप्स टू जेनोसाइड त्यावेळेला तयार केल्या होत्या. 18 साली तेव्हा 19 साली त्या रिलीज केल्या होत्या. त्यातला हा एक टप्पा आहे की अशा प्रकारे लोकांना जागरूक करण्यासाठी म्हणून जे अभिव्यक्तीचा वापर करतात त्यांच्या विरोधामध्ये इतका प्रचंड संताप निर्माण करायचा, तो व्यक्त करायचा, आणि त्या ठिकाणाबद्दल की यांना कोणीही व्हेन्यू देणार नाही, अशा कार्यक्रमांसाठी जागा मिळणार नाही, अशा कार्यक्रमांना कोणी स्पॉन्सर करणार नाही, त्यामुळे असा आवाज हा आपोआप दबला जाईल. एक तर तो गप्प बसेल किंवा तो मरेल. आता हा एवढाच चॉईस राहिलेला आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हा जनसुरक्षा कायदा किंवा डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आल्यानंतर भारतात फॅसिझम आला आहे या वाक्याचा तो फुल स्टॉप असेल. फुल स्टॉप. कारण मग काहीही बोलायचं नाही. तुम्ही काहीही बोलला तर तो गुन्हा, तो सरकारच्या विरोधातला गुन्हा, म्हणजे देशाच्याच विरोधातला गुन्हा, आणि त्याच्याबद्दल मग सगळ्यांना अटक करून टाकलं जाईल. हे जे काय आता, आणि विडंबन हा त्या अभिव्यक्तीचा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे. ह्युमर. आचार्य अत्रेंसारखा माणसाला बाळासाहेब ठाकरे वरळीचं डुक्कर म्हणायचे. कल्पना करता येते. शरद पवारांना बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं म्हणायचे, तेल लावलेला पैलवान म्हणायचे, हाती लागतच नाही, अशी भाषण आहेत त्यांची. सोनिया गांधींची नक्कल करताना डोक्यावर पदर घेऊन जाहीर सभांमधून नकला केलेल्या आहेत बाळासाहेब ठाकरे. राज ठाकरे कोणाकोणाच्या नकला करतो? राज ठाकरे सुद्धा अगदी रामदास आठवले पासून अजित पवार, मनमोहन सिंग गाडीची कात पुसतात, असे हात हलवतात म्हणे, असं म्हणून त्यांनी भाषणं केलेली आहेत. स्वीकारली ना लोकांनी त्या. हा विडंबनाचा भाग आहे, हा त्यांच्या अभिव्यक्तीच्या पद्धतीचा भाग आहे. हे काही गोष्टी नसतील तर लोकांना पटलेल्या, तरीही त्यांच्या त्या अभिव्यक्तीचा तो आदर केला गेला, तो सन्मान केला गेला, आणि ते स्वीकारलं. आता बोलत असताना म्हणजे एकनाथ शिंदेची बाजू घ्यायची म्हणून बोलायला गेलेले त्यांचे एक खासदार नरेश म्हस्के, ते काय म्हटले? सापाच्या फण्यावरती पाय नका टाकू. म्हणजे पहिले सापाला फणा नसतो हेच माहित नाही, तो नागाला असतो. पण असं बोलत असताना त्यांनी स्वतः एकनाथ शिंदेची तुलना सापाशी केली. मग त्याच्याने कोणाच्याने भावना दुखवत. कुणाल कामराने नुसतं गद्दार म्हटलं तर भावना दुखवायला लागल्या, आणि त्याच्यावरून काय काय हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे. आणि हे खरोखर लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाची बाजू घेतली जाते आणि कोणाची नाही,
नितेश राणे जे काही बोलतो ते अभिव्यक्ती त्यांना चालतं. ते नितेश राणे बोलतो ते थेट समाजामध्ये तेढ निर्माण करणारं असतं. ते थेट दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारं असतं. तरी त्याच्या विरोधामध्ये काही कारवाई होणार नाही. प्रशांत कोरटकर काय केलं घाण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती गलिच्छ भाषेमध्ये तो बोलला. काय झालं, त्याला प्रोटेक्शन दिलं पहिल्यांदा. हे बोलल्यानंतर त्याला प्रोटेक्शन दिलं. त्याला अटक तेलंगणामधल्या काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी केली. मग त्यांना इकडे आणावंच लागलं. राहुल सोलापूरकर, छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं नियोजन आग्र्याहून सुटका करून घेण्याचं, या सगळ्यावरती पाणी फिरवून असं म्हटलं लाच देऊन आले तिथं. या सगळ्यावर पाणी फिरवलं. त्यालाही संरक्षण दिलं जातं. पण निरंजन टकले असं जर म्हटला की मुख्यमंत्री खोटारडा आहे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार. तर आहे ना, तर काय करू मी तरी त्यांनी तसं वागू नये ना. आता हे सुद्धा जे महात्मा फुले चित्रपटावरून झालं की आमच्या भयंकर भावना दुखावल्या. अरे जे शेण फेकलं ते घृणास्पद होतं. शेण फेकलेलं दाखवणं घृणास्पद नाहीये. ते केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला घृणा वाटतेय का? नाही, ती वाटायला हवी ना. आणि सोयीनी असतं त्यावेळेला सगळेजण म्हणणार की जाती कुठे राहिलेल्या आहेत आता, जातीचा अंत झालेला आहे, सगळ्या जातींचा अंत झालेला आहे असं त्यावेळेला म्हणायचं. आणि मग हे सगळं निवेदन झाल्यानंतर घोषणा काय यायच्या, जय परशुराम आणि शेंडी ही आमची अस्मिता आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्ही जातीय अस्मिता बाळगताय ना आजही. मग याच्याबद्दल बोलायचं नाही. मग एक उदाहरण काय सांगणार, भिडेंनी वाडा दिला होता. महात्मा फुलेंना शाळा उघडण्यासाठी भिडेंनी वाडा दिला होता. अरे बिभीषण चांगला होता म्हणून रावणाला सोडून द्यायचं का? भिडे हा बिभीषण होता. पण त्यावेळेच्या त्या रावणाबद्दल बोलावं लागेल की नाही. आणि हे का आता करावं लागतंय? कारण हे सातत्याने तुम्ही अशा पद्धतीने तो एक गळफास मनुवादाचा घालू पाहत आहे. आणि मग याच्याबद्दल बोलायचं नाही का? हा खरोखर प्रत्येकाने विचार करण्यासारखा गोष्ट आहे. म्हणजे मी तर असं म्हणतो की 2017ला त्या नोव्हेंबर महिन्यात ती लोह्यांच्या बातमीच्या निमित्ताने का होईना पण माझी नोकरी गेली. त्यानंतर गेल्या 8 वर्षामध्ये काम करत असलेल्या पत्रकारांची तर काय हालत असेल मी कल्पनाच नाही करू शकत. 100 बातम्या मिळत असतील, 100 गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळत असेल, करू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे. मी अनेक वेळेला हे बोललेलो आहे की मोदींच्या बुटावरती जर का 20 सांडला तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. आणि असे पण आहेत दिल्लीमध्ये. जो चौकात रात्रभर तोच कार्यक्रम चालतो बूट चाटण्याचा. असे आहेतच 100%. उगाच तो तिहाडच्या तुरुंगामध्ये गेलेला सुधीर चौधरी 15 कोटीचं पॅकेज घेतो 1 तासाच्या दूरदर्शनच्या शोसाठी. 15 कोटी रुपये. त्यामुळे कशा पद्धतीने त्या अंकित करून ठेवायचं, कशा पद्धतीने लाचार करून ठेवायचं हे तर आहेच आहे. पण या सगळ्याच्या समोर या माथल्या आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले हे जी मूलभूत अधिकार आहेत हे आपण वापरणार की नाही हे परत परत मनात ठसवून घेतलं पाहिजे की मला देत असलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार किंवा मला असलेला कुठलंही स्वातंत्र्य हे मी वापरायचं आहे. आणि स्वातंत्र्याची फळं ही रोज रोज वेचून चाखावी लागतात. प्रत्येक स्वातंत्र्याचं, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, ते संचार स्वातंत्र्य असो, ते जगण्याचं स्वातंत्र्य असो, ते वाचण्याचं, शिकण्याचं, लिहिण्याचं वाटेल ते स्वातंत्र्य असो, त्या प्रत्येक स्वातंत्र्याची फळं रोज उचलून चाखावी लागतात. ती नाही चाखली तर ती सडून जातात पडल्या. आणि व्यवस्थेला ती स्वातंत्र्याची फळं तुम्ही चाखू नये असंच वाटतं. त्यामुळे ते त्यांना हवत असतं की ती स्वातंत्र्याची फळं सडून जातील आणि एक दिवशी तुम्हाला त्याची चवच माहिती नाही असं होऊन जाईल. त्या स्वातंत्र्याच्या फळांच्या चवी काय आहेत हे तुम्हाला माहीतच होणार नाही. तुम्ही विसरूनच जाल आणि मग तुम्ही त्या गुलामगिरीच्या वाटेवरती चालाल. हे होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला संविधानाने दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्याचं फळ हे रोज वेचून चाखावं लागेल. संविधानिक कर्तव्य तर आपण बजावायचीच आहेत. सरकार आणि नेते बजावतायत की नाही यावरही लक्ष ठेवायचं.
जर कोणी असं म्हणत असेल गणपती प्लास्टिक सर्जरी आहे, तर त्याला उठून सांगायचं की गणपती प्लास्टिक सर्जरी नाही, गणपती ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, तो वेगळा ऑर्गन लावलेला आहे. प्लास्टिक सर्जरी काय म्हणतात? पण तो जो सगळा बिंडोकपणा चालतो नंतर, की राजाच असं बोलायला लागल्यानंतर प्रजेची चढाओढ लावून जाते ना. मग सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय वगैरे काय काय बोलतात. हो झालंय हे. राजस्थानमध्ये 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरती लावलेली सोलर पॅनल लोकांनी हातोडे आणि दगड मारून फोडली हे भाषण झाल्यानंतर. हे वास्तव आहे. आणि अशा अत्यंत बिंडोक समाजामध्ये आपल्याला राहायचंय का? आपल्याला आपली पोराबाळांना सोडायचंय का? हा खरोखर विचार करायला लागेल. 12-13 वर्षापूर्वी, मुद्दाम आठवण करून देतो, 13 वर्षापूर्वी भारताने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. आता तुम्ही कबरीखाली काय आहे, मंदिराखाली काय आहे, मशिदीखाली काय आहे हे शोधताय. चंद्रावरती शोधणं सोडून दिलं कधीच. ते ज्ञानव्यापी प्रकार झाला त्यावेळेला मी चीफ जस्टिस चंद्रचूडला पत्र लिहिलं होतं. त्यांनी जेव्हा ती परवानगी दिली काढण्याची वगैरे अलाहाबाद हायकोर्टाने, मी त्यांना पत्र लिहिलं होतं की मी वाचलेल्या महाभारतामध्ये दिल्लीचं नाव हस्तिनापूर होतं आणि हस्तिनापूरमध्ये कौरवांचा पराभव केल्यानंतर पांडवांनी श्रीकृष्णाचं भव्य मंदिर उभारलं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते भव्य श्रीकृष्णाचं मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या खाली आहे, त्यामुळे ते खणण्याची परवानगी द्यावी. खरोखर ते पत्र लिहिलं होतं, त्याच्यावरती व्हिडिओ पण केला होता आणि मग हे म्हटलं होतं की कुठेतरी सॅनिटी येऊ द्या ना डोक्यात. शेवटी न्यायालयांची केवढी मोठी जबाबदारी आहे समाजाची सॅनिटी टिकवून ठेवण्याची. वाटत असेल तरीही या शब्दामध्ये बातमी नाही करू शकणार आज पत्रकार. ही रियालिटी आहे ना. मग अशा वेळेला सर्वात मोठी भूमिका त्या न्यायपालिकेची आहे आणि ती जर बजावणार नसेल तर आपल्यालाच त्यांना चिमटे घेऊन जागा करावं लागेल आणि याला काही पर्याय नाहीये. मी असं समजतो की मी जे काय आयुष्य जगतोय ते बोनस आयुष्य जगतोय. खूप काय काय घडलंय माझ्या बाबतीत, बोनस आयुष्य जगतोय. त्यामुळे मला काही पर्वा नाही. मी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणीही वापरलं नाही इतकं वापरेल. नागपूरला हॉलमध्ये परवानगी कार्यक्रम होता. अरुणा चव्हाण कार्यक्रम ठेवला होता. ऐन वेळेला पोलिसांनी नाकारला. मी जात असतानाच त्यांचा मला फोन आला. मी त्यांना म्हटलं ताई फक्त एक ऑटो रिक्षा लाऊडस्पीकर लावलेली त्याची परवानगी घ्या. म्हणे का बरं? म्हटलं घ्या तर खरी. त्यांनी घेतली. मी म्हटलं आजचा संध्याकाळचा कार्यक्रम फडणवीसच्या घरासमोरच ऑटो रिक्षातून, आणि तिथं उभं राहून मी भाषण दिलं त्यांच्या घरासमोर उभं राहून. हे चालूच देणं शक्य नाही. या जसं मगाशी इंट्रोड्यूस करताना विषयाचं सांगितलं की डेमोक्रेसी आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, द थीम ऑफ टुडेज कॉन्फरन्स. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असल्याशिवाय डेमोक्रेसी राहूच शकत नाही. मला काय वाटतं, माझ्या मनात काय प्रश्न आहे, मला काय सुचवायचं आहे, मला काय शंका आहे, हे जर मी बोलूच शकणार नसेल सत्तेबरोबर तर लोकशाही उरते कुठे? किंवा मी असमाधानी आहे, तुम्ही आणखीन हे करायला हवं, यातलं मी काहीही जर बोलू शकणार नसेल तर ती लोकशाही नाही. आज म्हणजे तो मल्याळम मधला कुठला चित्रपट आला त्याच्यावरती लगेच सगळ्यांनी हा गोधरा बद्दल आहे, गुजरात बद्दल आहे असं म्हणायला सुरुवात केली. हे त्याच्या विरोधामधलं नॉईज सुरू झाल्याबरोबर त्या निर्माता आणि दिग्दर्शकाच्या घरी ईडी आणि सीबीआय. याच्यापेक्षा मोठा कोणता पुरावा हवा की या दोन एजन्सी नाही आहेत, या दोन टोळ्या आहेत सरकारी सत्ताधारी पक्षासाठी काम करणाऱ्या. याच्यापेक्षा मोठा कुठला पुरावा हवा? मला खूप जण सांग तुझं युट्यूब चॅनल बंद करून टाकतील ते ब्रॉडकास्ट बिल आणल्यानंतर. म्हटलं करू द्या ना, युट्यूब चॅनल बंद करतील, मी झाडावर चढून बोलेन, मी गच्चीवरून बोलेन, मी स्टूल घेऊन चौकात फिरेन. बोलणं कसं बंद करा? त्यामुळे आपल्याला बोलावंच लागेल. हे अत्यंत महत्वाचं फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. म्हणजे याचं हे किती अनमोल आहे हे मी सांगू शकत नाही, इतकं मौल्यवान असं आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल, हे बोलावं लागेल. हे बोललो तरच आपली लोकशाही टिकेल, अन्यथा आपली लोकशाही संपली हे गृहीत धरून चालावं लागेल. ते म्हणतात ना, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं बोलने पर या कुछ नहीं सोचने पर आदमी मर ही जाता है. तसं होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला आपलं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण ऍसर्ट करायचंय, आपण ते वापरायचंय.
आजच्या या कॉन्फरन्सच्या निमित्ताने आपण मॅडम बऱ्याच वेळा बोलवतात मला बोलवलं, ज्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. आपणही सगळे बायोलॉजिकल बंधू भगिनींनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलेही आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.